महाराष्ट्र केसरीमध्ये शिवराज राक्षेवरती अन्याय झाल्याची भावना त्याच्या कुटुंबियांनी खरं तर व्यक्त केलेली आहे आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत त्याचे चुलते आहेत. मला सांगा की ज्या पद्धतीने काल शिवराज राक्षे हा कुस्ती खेळत होता, कुठेतरी पंचांनी त्या ठिकाणी निर्णय चुकीचा झाला अशी तुमची भावना आहे, मात्र काय सांगाल याबद्दल? काल झालेल्या महाराष्ट्र केसरीमध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये असे निर्णय कधीच झालेला नाही, कुठेच झाले नाही. जर समजा रेफरीचा निर्णय चुकला तर आज लाखो शौकीन मध्ये पाहतात की जर आपण साधं उदाहरण घेतलं क्रिकेटमध्ये, जर रेफरीचा एखादा निर्णय चुकला तर तिसरा पंच कशासाठी असतो किंवा तो सगळा निर्णय परत रिप्राय करून पाहायचा आणि त्यावरती आपण निर्णय द्यायचा, तोपर्यंत सामना थांबवला जातो. पण कुस्तीमध्ये असं घडलंच नाही. जर समजा त्या पंचाचा निर्णय आमच्या खेळाडूला मान्य नसेल तर त्यांनी रिव्ह्यू घेतला होता. त्या रिव्ह्यूमध्ये ते चेक करणं आणि त्यावरती जर आमचा जर पैलवान जर पाटण टिकली असेल तर मान्य केलं असतं, पण पाटण टिकलीच नाही आहे. अख्खा महाराष्ट्र पाहतोय तरी पण ते पंच जर म्हणतात पुढचा सामना खेळावा, तर हा 100% अन्याय आहेच आहे. पण अन्याय जर तुम्हाला करायचाच होता तर मग ही जर तुमची मॅच फिक्सिंग जर असेल तर पुढची स्पर्धा खेळवायचीच नव्हती. तुम्ही म्हणता अन्याय केलाय आणि पंचांनी निर्णय दिला तो चुकीचा दिलाय. मात्र पंचांनी दिलेला निर्णय जर इतर सामन्यामध्ये कसं पाहतो की आपण पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असतो, कारण की ज्या पद्धतीने भोंडवे सुद्धा म्हणलेत की पंचांनी जो निर्णय दिलाय तो मान्य केला पाहिजे. 100% पंचांनी दिलेला निर्णय हा आम्ही मान्य करतो, पण तुम्ही रेफरी कशासाठी ठेवलाय की पंचांनी दिलेला निर्णय हा परत पडताळून पाहण्यासाठी तुम्ही रेफरी ठेवलाय. मग ते पण पंचांना मारहाण करणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? 100% आम्ही पंचांना मारहाण करणं हा भाग नंतरचा आला, पण जर तुम्ही रिव्ह्यू घेतला असता आणि मग तुम्ही निर्णय दिला असता, मग जर आम्ही पंचांना काय केलं असतं किंवा आमचं खेळाडूंनी काय बोलला असता तर मग तुम्ही आमच्यावरती 100% बंदी आणा. पण जर रिव्ह्यू मागवलाय तो रिव्ह्यू न घेता पंच त्यांच्या स्वतःच्या मनाने म्हणतात पुढचा सामना कंटिन्यू करा, तर मग हे चुकीचं नाहीये का? मग तुम्ही त्या पंचांवरती काय कारवाई करणार? आणि त्या पंचांवरती जर कारवाई करणार नसेल तर आमच्या पैलवानावरती कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय? नक्की कोण पंच आहेत साधारण की जे ह्या प्रकरणामध्ये त्या कारस्थान कटस्थान करतात? आता विषय असा आहे, ज्यावेळेस ती स्पर्धा चालू होती त्याच आमचा विषय फक्त आमच्या त्या मॅचला जो पंच कुणी होता त्या पंचावरती आमचा त्या पंचावर ॲक्सेप्ट आहे. आमच्या अख्ख्या टोटल जे पंच कमिटी आहे किंवा त्यांची संघटना आहे आमचा त्यांच्याबद्दल काहीच नाहीये. पण जो पंच होता त्यांनी निर्णय कुठेतरी घेताना ती चूक केली, घाईगडबड केली. ती घाईगडबड कशासाठी केली आता हे त्यांनाच माहिती आहे, त्यांच्यावरती कुणी दबाव आणलाय किंवा कुणी सांगितलंय. जर समजा त्या पंचांनी जर बुवा यांना दाद दिली असती की बुवा रिव्ह्यू घ्या मग निर्णय द्या, अहो अख्खा महाराष्ट्र बघतोय. जर याची पाटण टिकलीच नाही, अख्खे मीडियावाल्यांनी मला एवढंच म्हणायचं, अख्खे मीडियावाले जर म्हणले ना की बुवा शिवराज राक्षेंची पाटण टिकली आहे, आम्ही हारपात करायला तयार आहे. पण याच्यातला महाराष्ट्रामधला एक बी जर कुस्ती शौकीन जर माणूस असेल तो जर म्हणलाय शिवराज राक्षेची पाटण टिकली तर आम्ही हार मानायला तयार आहे. अहो आमच्या पैलवानाचा संयम किती आहे, अख्खा उभा महाराष्ट्र बघतोय. आतापर्यंतच्या 3-4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्यामध्ये संयम आमच्या पैलवानाचा किती आहे हे अख्ख्या उभ्या महाराष्ट्राने बघितलंय. मात्र आता 3 वर्षाचं निलंबन त्याच्यावरती आहे, 3 वर्ष त्याला कुस्ती खेळता येणार नाही, हे चुकीचं आहे. 3 वर्षाचं निलंबन हा विषय कसा होतो, जर तुम्ही ह्या पैलवानाचा 3 वर्षाचा निलंबनाचा विषय घेताय पण त्या रेफरीने जो निर्णय दिलाय त्याच्यावरती तुम्ही काय निर्णय घेणार आहे? जर याच्यावरती तुम्ही निलंबन करताय, ही गोष्ट कशी आहे, रेफरीने जर निर्णय चुकीचा नसता घेतला तर पुढचा अनर्थ घडलाच नसता. मग त्याच्यासाठी पहिलं तुम्ही हे पडताळून पहा की आपण रेफरीने काय केले. जर मीडियावाले बघा, ज्येष्ठ कुस्तीगार बघा, आतापर्यंत मला वाटते चंद्रहार पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ऑलिम्पिकवाल्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर ज्येष्ठ कुस्तीगार संघ असतील किंवा आतापर्यंत जे झालेले महाराष्ट्र केसरी असतील त्यातला एक जरी माणूस म्हणला की तुमचा पैलवान शिवराज राक्षेची पाटण टिकली, आम्ही आतापर्यंत सगळ्यांचे म्हणणे बरोबर मानाल, आमचं म्हणणे चुकीचं आहे असं समजल. नक्की ज्यामध्ये पाहिलं की खरं तर शिवराजवरती कारवाई करणं हे योग्य नाही, मात्र ज्यांनी तो निर्णय दिला त्या पंचांवरती काय कारवाई करणार अशीच भावना या ठिकाणी त्याच्या चुलत्यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजितसह मी सुनील दिगडे, TV 9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.